महाराष्ट्र. मी मृण्मयी देशपांडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते झी युवाच्या या कोऱ्या करकरीत सांगीतिक कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर प्रस्तुत युवा सिंगर एक नंबर. सर्वप्रथम जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या जबरदस्त जजेसचं. वर्सटाईल वैभव मांगले आणि सुरसम्राज्ञी सावनी शेंडे. मंडळी, आज आपल्या सोबत दोन खास पाहुणे असणार आहेत. त्यांची ओळख मी काय सांगू, म्हणजे त्यांचा आवाजच त्यांची खरी ओळख आहे. या दोघांपैकी एकाच्या गाण्याने महाराष्ट्रातली प्रत्येक राधा कावरी बावरी होते, तर दुसरीच्या गाण्याने अप्सरा सुद्धा इंद्रपुरीतून खाली उतरते. मला तुमच्या लक्षात आलं असेल आजचे आपले पाहुणे कोण आहेत ते. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सेलिब्रिटी सिंगर्सचं. येतात स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे. वा 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 वा. बेला आणि स्वप्नील, तुम्हा दोघांचंही आमच्या या घरामध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. आधी पहिले काही एपिसोड आम्ही मंच मंच म्हणायचो, पण आता तो मंच जाऊन आता ती एक फॅमिली झालेली आहे. आणि आता ही सगळी मुलं जे काही अफलातून गात आहेत, आणि याचं क्रेडिट जातं जे त्यांना घरी सोडूया का आपण? नाही, पण याचं क्रेडिट अविनाश चंद्रचूड यांना जातं, आणि या सिनेमाच्या संगीताचं क्रेडिट सुद्धा त्यांना जातं. तर मी म्हणत होते की डबल सीटच दिसतीये, ट्रिपल सीट कुठे तिसरी. तर जोरदार टाळ्यांनी आपण अविनाश चंद्रचूड यांचं स्वागत करूया. आता कसं तुमच्या सिनेमाचं नाव पूर्ण झालंय असं मला वाटतंय. तिघही जण इकडे दिसताय, त्रयी जमलेली आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा या चित्रपटाबद्दलच विचारायचं आहे. नाव खूप वेगळं आहे, ट्रिपल सीट. या दिवाळीमध्ये ही फिल्म रिलीज होतीये 24 ऑक्टोबरला, आणि अंकुश चौधरी याच्यामध्ये मेन कॅरेक्टर आहेत. आणि आपल्याच परिवारामधले एक सदस्य ह्या चित्रपटामध्ये आहेत. अच्छा. आणि त्यांचं नाव आहे आपले जज साहेब वैभव मांगलेजी. तर मिस करू नका, 24 ऑक्टोबरला येतोय आता आम्ही ट्रिपल सीट. वा वा वा. चित्रपटाबद्दल आपण गप्पा मारतच राहणार आहोत या दोन्ही भागांमध्ये. मी तुम्हाला दोघांनाही विनंती करते की तुम्ही प्लीज तिकडे जाऊन बसावं, आणि तुझ्यावरती खूप आणखीन मोठी जबाबदारी आहेच आहे, तर तू त्याला तयार व्हावंस. थँक्यू. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच.
भारतीय चित्रपटाच्या इतिहासात अनेक महान गायक होऊन गेले. त्यातल्या 2 गायकांनी एका चित्रपटासाठी 1968 साली एक जुगलबंदी गायली. 50हून जास्त वर्ष झाली, पण ज्या ज्या मंचावरती 2 गायक एकत्र येतात तेव्हा तेव्हा ही जुगलबंदी झाल्याशिवाय तो कार्यक्रमच पूर्ण होत नाही. त्या जुगलबंदीचे मूळ गायक म्हणजे मन्ना डे आणि किशोर कुमार. त्यांनी गायलेली कुठली जुगलबंदी आहे हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच. तर ही जबरदस्त जुगलबंदी सादर करायला येतात पुण्याचे दर्शन आणि दुर्वांकुर कुलकर्णी. आयो घोड़े तेरे ये चतुर ना आयो घोड़े तेरे ये घोड़ा चतुर घोड़ा ये क्या रे घोड़ा चतुर एक पेरे ना या घोड़ा बोलना या चतुर बोलना गा या का चतुर नार करके सिंगार ये चतुर नार बड़ी होशियार मेरे मन के द्वार ये घुसत जात अपने ही जाल में फंसत जात हम मरत जात अरे आय 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 चतुर नार बड़ी होशियार करके सिंगार अपने ही जाल मेरे मन के द्वार ये फंसत जात ये घुसत जात हम हंसत जात हम मरत जात
तुम्ही दोघांनी काय परफॉर्म केलं गाणं, इतकं सुरेल, त्यातलं नाट्य उभं केलं. गाण्यामध्ये नाट्य उभं करणं किती कठीण आहे, पण ते नाट्य सगळे रस, हास्य रस केवढा भरलेला आहे. आणि हास्य रसानंतर पुन्हा गाणं अवघड असतं पुन्हा बरं का? गाणं अवघड आहे. खूप अवघड आहे. आणि तू बाळा आज किशोरदा तू काय प्रेझेंट केलायस यार. आता स्वप्नील मला म्हणाला इथे कानात, म्हणाला अरे हा पोरगा काय सुरेल आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. वा सावनी, दर्शन, पहिला गंधार काय लागला रे तुझा, डायरेक्ट खडा. हा काय गायलायस पहिला आलाप तू, आणि तू काय उचललायस दुर्वांकूर. नार कर केसी गा. काय सांगाल स्वप्नील आणि बेला. फॅन्टॅस्टिक. ब्लास्टर म्हणजे 4-5 वेळा मला असं वाटतंय बन्नाडे आणि किशोरदाना जे काय आत्मसात केलंय ह्या दोघांनी, आणि ज्या प्रकारे एस्पेशली तुझं नाव दुर्वांकूर आहे ना. दुर्वांकूर. किशोरदांची फुल टोन बॉडी व्हॉइस लावणं, आणि तुझा आवाज अजून फुटला पण नाहीये, तरी तू ते मॅनेज केलंस की किशोरदांचा आवाज काढण्याचा प्रयत्न केला, तो टोन काढण्याचा प्रयत्न केला बेसिकली, आणि दॅट वॉज फॅन्टॅस्टिक, सुपर मला असं वाटतं. आणि तू सुद्धा ज्या बारीक बारीक मुरक्या आहेत ज्या मन्नाडे साहेबांनी घेतलेल्या आहेत, ते अतिशय सुंदर, सुरेल आणि पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स होता. सुपर, वेल डन. थँक्यू. एक नंबर परफॉर्मन्स हा होता डेफिनेटली, असं मी म्हणेन. अप्रतिम सादर केलं तुम्ही. असेच छान छान गाणी सादर करत राहा, आणि तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. तुम्ही बसू शकता. ससा आणि कासवाची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहितीये. दरवेळी ससा शर्यतीमध्ये हरतो, पण युवा सिंगरच्या मंचावर एक छोटासा ससुल्य आहे. तो या रेसमध्ये विश्रांती न घेता धावतोय. मागच्याच आठवड्यात तो शर्यत जिंकलाय सुद्धा, आणि याचा स्पीड बघता हा ससा इतक्यात काही थांबेल असं वाटत नाहीये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. येतोय सावनी ज्याला म्हणते बनी, आणि वैभव ज्याला म्हणतो आगाऊपणा कमी, असा ठाण्याचा ओंकार कानेटकर. ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाची पैज लाविली. चांदीचा निवारा तो हळूहळू तिथे पिळगुळला. मिटले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे, झाडाच्या सावलीत झोपे. ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाची पैज लाविली. वेगळे वेगळे जाऊ मी डोंगरावर जाऊ, ही शर्यत रे आपली. झाली सांज वेळ तो केला किती काळ, निशा हारली गबदाची बाती. ससा झाला झाका तो उगा करीत रागा, ती धाव घेई डोंगराच्या माथी. कासवा तेथे पाही ओशाळा मनी होई, भिजला तो संपला सांगे. ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाची पैज लाविली. वेगळे वेगळे धाव मी डोंगरावर जाऊ, ही शर्यत रे आपली. ही शर्यत रे आपली. ही शर्यत रे आपली. क्या बात है यार, क्या बात है ओंकार. म्हणजे आज तू तुझं टायटल सॉन्ग तर गायलंसच. कमाल कमाल कमाल.
मी तर काही बोलू शकत नाही ह्या अरे गाण्यावरती. यार तू काय काय ओमकार नाही, हे जर गाणार असशील ना तर खूप आगाऊपणा कर आयुष्यात. पण मित्रा तुला आता कळणार नाही तू काय गाऊन गेलायस ते. तुला शिकवलं, तू प्रॅक्टिस केलीस, मेहनत केलीस, तू अविनाश दादाजीने सांगितलं ते ऐकलंस आणि तू गायलास. आता तुझं वय नाही तर काय गायलास हे समजण्याचं. पण जेव्हा केव्हा हे ऐकशील ना गाणं तेव्हा तुला कळेल की तू काय गायलंयस ते किंवा काय गाऊन ठेवलं होतंस ते. तुला सांगतो तुझं हे गाणं माझ्या इथे पोचलं. थँक्यू सर. माझ्या आतलं जे प्रत्येकाच्या आतमध्ये एक बाळ असतं, एक बाल्य असतं, त्या बाल्याला रिझवणारं गाणं असतो गायलास ओंकार. तुझं कल्याण हो हा तुला मी आशीर्वाद देतो. थँक्यू सर. ओमकार बन्या तू किती गोड गायलास अरे. सॉलिड गायलास तू, म्हणजे कमाल. माझ्याकडे शब्दच नाहीयेत नाही, खरं. खरंच. कारण का हे दिसायला ऐकायला सोपं असणारं गाणं तसं नाहीये. खूप अवघड गाणं आहे आणि ते तू अप्रतिम निभावलंस. खूप मस्त. आणि असंच पुढे गात राहा, असंच पुढे जात राहा. थँक्यू मॅम. बेला. ओंकार चमत्कारच केलाय त्यांनी. म्हणजे मी फॅन झाली तुझी. थँक्यू. फक्त माझा एक प्रश्न आहे तुला. तू सतत शर्यत रे आपुली हे जे होतं तेव्हा तू वैभवकडे हात दाखवून म्हणत होतास, तर तुझी आणि त्याची शर्यत आहे का? म्हणजे काय, म्हणजे ससा आणि कासव असं आहे का ते? म्हणजे मी इमॅजिन करतो की मी ससा आणि तिथे कासव आहे. तिथे म्हणजे हे नाही 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 ती तर चेटकीण आहे, चिंची चेटकीण आहे ना. हा कासव कसं असू शकेल ते? नाही मृण्मयताई, मला आज काय बनायचं ते तुला माहिती का? आ, आज आपण आज मी आता बनून येतो, तुम्ही ओळखा. आज कुठला अवतार आहे? आज तू मुळात अवतारच आहेस तू. तो काही केलं नाही तरी तूच तो आज सशाचा अवतार बनलेला आहे. अरे बाप रे, बाप रे बाप, हे काय प्रकरण आहे? काहीतरी आज भलतच बनून आलंय. जो वीक मी लावायला पाहिजे तू का लावलाय? काय आहे हा अवतार? का मी ओळखतो याला कोण आहे हा? हा. टीसी. तू अशा टीसी बरोबर एन्काउंटर झालाय तुझा रेल्वेमध्ये? नाही पण तू कोण आहेस नक्की? आम्ही हारलो. म्युझिक डायरेक्टर आहे. बप्पीदा तुझे आवडते म्युझिक डिरेक्टर आहेत का? बप्पीदांसारखा दिसतोय हा. नाही तू पप्पीदा सारखा दिसतो. हे पण ओंकार नुसत्या चेन्स आणि जॅकेट, गॉगल आणि एवढे केस वाढून म्युझिक डिरेक्टर होता असं कोणी सांगितलं रे तुला? असे म्युझिक डिरेक्टर असतात. ते दिसायला असतात. ज्ञानाचं काय? माझ्याकडे आहे ज्ञान. आणि एक मिनिट, बापरे काय त्याला- कॉन्फिडन्स. तुम्ही एक गाण्याची ओळ म्हणून दाखवा, मी नोटेशन काढून दाखवेन. एक गाण्याची ओळ आम्ही म्हणून दाखवायची आणि तो नोटेशन काढून दाखवणार. मी करू का प्रयत्न ओंकार? सावनी. मी करू. एकेकाने करूया ना. एक एक त्याच्या एवढं ज्ञान नाहीये तुझ्याकडे नाहीये. सावनी. मी प्रयत्न करते वैभव, मी प्रयत्न करते. ला 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 ला. सासा रे गप गरे, सासा रे गप गरे. छान छान. बरोबर. बरोबर. वा वा वा. बेला. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, सासा प प द द प, how I wonder what you are. म म ग ग रे रे सा. वा वा वा. वा. आहे थोडं थोडं आहे. वैभव. वैभव आता. नीज माझ्या नंदलाला, दहावीतलं हे, दहावीतलं गाणं आहे. नंदलाला. पोर्शन बदलला रे वैभव. क्रूर रे असावं. सा ग रे सा नी सा, बघा. नी सा ग रे सा नी सा नी द, द सा म ग रे ग सा. क्या बात है. तुला एक ऑफर आहे, ऑफर. माझ्याकडे शिकायला ये.
नक्की वा 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 वा. हो. आणि असं नाही यायचं. हा. मला चमक धमक वगैरे असं काही आवडत नाही. साधं शिष्य म्हणून यायचं. ओके. धोतर वगैरे नेसायला लागेल, चालेल? नाही पण ओंकार, कीप इट अप. ऑल द बेस्ट. तू बसू शकतोस. थँक्यू. थोर कवी झाळकोबा झांजुर्डेकर यांचे पट्ट शिष्य वाळकोबा बांबुर्डेकर हे दर भागाला आपल्या काव्य प्रतिभेनी सगळ्यांना भारावून टाकतात. तू कसा भारावला जात नाही मला कळत नाही. असो, आजही त्यांच्या झरझरत्या लेखणीतून सरसरती कविता उमललेली आहे. ऐकूया ते काय म्हणतायत. वैभव नाटक करतोय बोलण्याचं. तो खरा बोलत नाहीये, तो ऐकतोय. त्याचं लक्ष माझ्याकडेच आहे. खूप पाहिले पंखे पण खूप पाहिले पंखे पण हिच्यासारखी सुरेल नाही कोणी. खूप पाहिले पंखे पण हिच्यासारखी सुरेल नाही कोणी. सुबोध भावेचा पंखाच ही वैष्णवीच्या गाण्यात नाही कसली उणी धुणी, नाही कसली उणी धुणी. जरा बरं कधीतरी येईल का? हे बरं नाहीये. नाही नाही. अधिक वेळ न दवडता आपण जोरदार टाळ्यांनी अमरावतीच्या वैष्णवी भालेराव हिचं स्वागत करूया. गायली यार, कमाल. सावनी पासून सुरुवात करूया. कसं वाटलं गाणं? वैष्णवी कमाल गायलीस ग. हा, काय ठसका होता ना बेला. आणि म्हणजे ओरिजिनलच्या खूप खूप जवळ जाऊन गायलीस तू हे गाणं. हा, आणि मुख्य म्हणजे जो ठसका होता ना त्याच्यात कुठे सूर नाही गेला. आणि फुल थ्रोटेड गायलीस. फॅन्टास्टिक, मज्जा आली. आम्ही काही बोलण्याचं कामच नाही, कारण साक्षात ज्यांनी गायलेलं गाणं आहे हे त्या इथे उपस्थित असताना आम्ही पामरांनी काय बोलावं इथे. तर म्हणजे मला गंमत काय वाटते, आपण ज्याचं गाणं गाणार आहोत तो साक्षात पुढे बसलाय आणि त्याच्यासमोर धाडस करून असं गाणं गाणं किंवा असा परफॉर्मन्स देणं यासाठी खूप करेज लागतं ग. आणि मला त्याच्या म्हणजे तुझ्या धैर्याची मला तुला दाद द्यायची. आज फार सुंदर गायलीस. वा वा वा.
आणि आता बेला. कमाल गालीस वैष्णवी. हे गाणं हृदयामधले गाणे हा माझा जो अल्बम होता त्यातलं गाणं आहे आणि सलील आणि संदीप या जोडीने केलेलं गाणं आहे. नुसतं एखादं गाणं कॉपी करणं आणि ते जगणं गाताना, ह्याच्यात या दोन गोष्टीत खूप फरक असतो. आणि आय थिंक तू ते गाणं जगत होतीस गाताना, कारण तुला ते स्वतःला एन्जॉय होत होतं खूप गाताना, ते दिसत होतं. आणि पहिला रातीचा जो राग आहे तो इतका छान लागला, तेव्हाच मला कळलं हे गाणं छान होणार. वा वा, क्या बात आहे. बेला, तुझ्याकडून आम्हाला या गाण्याच्या 2च ओळी ऐकायच्या आहेत. म्हणजे तू तिकडे बसून जरी गायलीस तरी आम्हाला चालणार आहे, पण छोटीशी झलक. राती अर्ध्या राती, राती अर्ध्या राती, राती अर्ध्या राती, राती अर्ध्या राती, राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही, राती अर्ध्या राती. राती असं सोडून जायचं नाही. थँक्यू सो मच. आणि वैष्णवी, आमच्या सगळ्यांची लाडकी गायिका तू आहेस. तुझा आवाज खरंच खूप सुंदर आहे आणि प्रत्येक आठवड्याला काहीतरी वेगळं देण्याचा ती प्रयत्न करते, वेगवेगळी गाणी सादर करते. तर पितांबरी कंठवटीकडून तुला एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर मिळत आहे. मी सावनीला विनंती करते की तिने इकडे येऊन ते द्यावं. सो वैष्णवी, ऑल द बेस्ट. अशी छान गात रहा. तू बसू शकतेस. थँक्यू. ओ स्वप्निल, वाह, कोनो यूपी वालों के साथ कभी कोनो पाला पड़ा है तेरा? नहीं, अब तक नहीं. तो एक काम करत है, इधर इसी मंच पे एक को बुलावत है, वो आप ही का गाना गाएगा. लेकिन टेंशन में मत लो आप. कोनो आपके गाने का भोजपुरी रिमिक्स वगैरह ऐसा कुछ नहीं करेगा. इधर आके अस्खलित मराठी में वो गाना गाएगा. हाँ, तो स्वागत करते हैं हमारे कमलेश का, मतलब वो बिसलवा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. येतोय जन्माने युपीचा पण मनाने मराठी असलेला भाईंदरचा विशाल सिंग. वृंदावनी सारंग हा
कृष्ण नाम मजा आली. आपल्या कृष्णापासून सुरुवात करूया. स्वप्नील, विशाल, थँक्यू. माझं खूप आवडतं गाणं तू गायलास इकडे, आणि ह्याचं ॲक्च्युली मोठं श्रेय मी देईन अशोकजींना, अशोक पत्की साहेबांना, कारण त्यांनी हे इतकं सुंदर गाणं माझ्यासाठी कंपोज केलं आणि लिहिलं सुद्धा. इट्स अ व्हेरी ट्रिकी सॉन्ग, त्यामुळे थोडेसे सूर इकडे इकडे गेले, पण डझंट मॅटर. लाईव्ह परफॉर्मन्समध्ये असं होत असतं, पण आय थिंक यू नीड टू प्रॅक्टिस लिटल मोर, आणि मला वाटतं छान होईल, आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. वैभव, विशाल, तब्येत बरी नाहीये का तुझी? असं काय थोडं काय झालंय? सर लो बीपी होता मला. अरे बापरे. पण बाळा, काय आहे ना की या स्टेज किंवा हे मंच हा असा आहे ना की तुला चांगलं परफॉर्म करावंच लागतं. तर आज तुझं गाणं कुठे कुठे सुराला होतं गाण्यात, म्हणजे मला असं वाटतं की तुला ते गाणं पेललं नाही, तर तो प्लीज विचार कर. थँक्यू. सावनी, मी समजू शकते तब्येत बरी नसल्यावर, पण तुला सांगू का, कितीही तब्येत बरी नसली ना तरी सूर हालायला क्षमा नाही. म्हणजे एक वेळ तू थोडी एनर्जी कमी पडेल, एक्सप्रेशन येणार नाही, थोडा डल होशील, पण सुराचा काही संबंध नाहीये असं मला वाटतं. हां, सूर हा सुरेलाच लागला पाहिजे, त्याला दुसरा पर्याय नाही. तर तब्येत नीट कर आधी, आणि अजून सक्षम हो सगळ्याच बाबतीत. हो, ऑल द बेस्ट. थँक्यू. लवकरात लवकर बरा हो, आणि आम्हाला आमचा आधीचा विशाल या मंचावरती परत दिसू दे. हं, सो ऑल द बेस्ट. Thank तू you. बसू शकतोस. आता जो स्पर्धक इकडे येतोय ना, त्याचा या मंचावरचा प्रवास फार मोठा आहे. म्हणजे आधी तो नाशिकहून इथे आला, त्यानंतर तो याच मंचावरती पॅरिसला गेला, मागच्या आठवड्यात स्पर्धेच्या बाहेर गेला, पण ती गंमत होती म्हणून लगेच परत सुद्धा आला. एवढ्या सगळ्या स्थित्यंतरांमधून जाऊन आल्यावर एखाद्याचं काळीज नाचायला लागणारच ना, त्याचंही तसंच होतंय. त्यामुळे आज त्याचं गाणं वाजू द्या. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. येतोय नाशिकचा जगदीश चव्हाण. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. माकली सुरी नाही तर घोड्यावरती चढलो मी. माकली सुरी नाही तर घोड्यावरती चढलो मी. हातात कट्यार पाशिंग बांधून मधाच्या पेवात पडलो मी. माझ्या मनाच्या मातीत तिचंच बियाण रुजू द्या. माझा काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझा काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. वा, यांच्या काळजांचं काय झालं ते आपण लगेचच जाणून घेऊया. वैभव, गाणं छान झालं. म्हणजे गाण्यामध्ये एक रिदम आहे, रिदमवर नाचणं आणि ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. आज तसं मला ना अजून पंच नाही आला आज गाण्यामध्ये. काय कोण म्हणजे आवाज थकल्यासारखा वाटतोय.
आणि सुराकडे अजून लक्ष द्यायला पाहिजे, अजून खूप ठाशीव बंदिस्त असे सूर आले पाहिजेत. त्याची पण काळजी घे, कारण तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत सगळ्यांच्याच. नक्की सर. सावनी, आज मला बोल्ड वाटलास तू छान एक्सप्रेशन्स देताना गाण्यामध्ये, पण सुरांमधला जो एक पक्केपणा असतो ना, मी तुला खरं सांगू बऱ्याच ठिकाणी गाणं कणसूर वाटलं मला, आणि 6च्या मला मी मोजल्या तर मला 6 वेगवेगळ्या व्हेरिएशन्स मिळाले एकाच वरच्या 6चे. त्या नको आहेत मला. मला पक्केपणा पाहिजे सुराचा, त्याशिवाय दाद नाही देऊ शकत मी. तर प्लीज पुन्हा असं नको होऊन देऊस. स्वप्नील, मी तुला आज पहिल्यांदा ऐकलं, पण वैभवनी आणि सावनीताईंनी जे सांगितलंय ते करेक्ट आहे. सुराला थोडंसं कणसूर वाटलं गाणं, पण हे गाणं अशा प्रकारची गाणी गायला थोडीशी कठीण असतात, कारण हे गाणं दोन्ही ऑक्टेव्हमध्ये होतं आणि विथ सच अ लाऊड ऑर्केस्ट्रा ते लो नोट्स आणि ते हाय नोट्स सुद्धा तुझे क्लिअरली ऐकू येत होते, जरी कणसूर असले तरी. सो आय थिंक इट्स अ ओव्हरऑल व्हेरी गुड एफर्ट. मी तुला आज पहिल्यांदा ऐकलं, त्यामुळे मला असं वाटतं की तुझ्यामध्ये ती ताकद आहे, तुझ्यामध्ये ती दम आहे. सो आय थिंक यू विल डेफिनेटली एक्सीड. थँक्यू. सो ऑल द बेस्ट. याच्या पुढचा परफॉर्मन्स तुझा आणखीन छान असेल याबद्दल आम्हाला शंका नाहीये. तू बसू शकतो. थँक्यू. आजकाल ऑटोमॅटिकचा जमाना आहे. गाड्यांचे गिअर हळूहळू कालबाह्य होण्याची भीती वर्तवली जाते. पण अशातच एक सिंगर असा आहे जो त्याच्या प्रत्येक परफॉर्मन्समध्ये गाडीचे गिअर कसे बदलायचे याचं प्रात्यक्षिक देत असतो. म्हणजे गिअर जनजागृती मंचाचा तो प्रमुखच आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याचा प्रत्येक परफॉर्मन्स हा 4थ्या गिअरमध्येच असतो. सो 4 गिअरची ही गाडी आता इकडे येते फुल स्पीडमध्ये परफॉर्म करायला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कल्याण डोंबिवलीच्या द सेंट्रल क्वार्टरचं. एक मी तू पापारा शब्द मी गीत तू पापारा आकाश तू आभास तू साऱ्यात तू श्वास मी ध्यास तू पापारा स्पर्श मी मोहर तू पापारा शब्दात तू सत्यात तू साऱ्यात तू चालले मन हे तुझ्या सवे तुझा मी माझी तू कधी केव्हा कसे जुळले बंध हे अबोल प्रीतही हे नाते नव्हे अजब रीतही हे स्वप्न नव्हे. क्षणी हरवते मन कसे उमलती कशा धुंद भावना अल्लड वाटे कसे बंध जुळते हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मातरीचे बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मातरीचे. बेला, काय सांगशील? चाबूक सुरुवात झाली होती खरं सांगायचं तर. मला तुझं नाव सांग ना प्लीज. सिद्धार्थ. सिद्धार्थ. कमाल वाजवलंस तू, कमाल. म्हणजे माझं तुझ्या वादनाकडे खूप जास्त लक्ष होतं. प्रत्येकाने त्यांचा पार्ट खूप छान निभावला.
पण गाण्याच्या बाबतीत मला कुठेतरी असं वाटलं की व्हॉइस कुठेतरी ओपन पण झाला पाहिजे. तुझं व्हॉइस टेक्स्चर छान आहे, पण ते थ्रू आउट ऐकलं ना आपण दोन्ही गाण्यांमध्ये की मग त्याची मजा कुठेतरी थोडी कमी होते. तर थोडा ओपननेस पण तुझ्या गाण्यामध्ये ठेव. जो तू हायर ऑक्टेवला दिलास, हां, लोअर ऑक्टेवला सगळ्या ठिकाणी तोच हस्क वापरून नाही झालं. त्यामुळे बँड खूप सुंदर आहे, पण या गोष्टीकडे लक्ष दिलंस ना तर आय थिंक यू आर जेम्स. वा, चालेल ऑल द नक्कीच बेस्ट. नेक्स्ट टाइम मॅम. मला कंपोजिशन वाईज जे काय रचलं होतं ना तुम्ही आज, ते मला आवडलं. व्हेरी क्रिएटिव्ह आणि अर्थातच प्रत्येकाचा रोल इतका छान डिटरमाइन केला होता की हे तू आज करणार आहेस. भले त्याच्यात थोडंसं 19-20 झालं असेल, मान्य आहे, पण मला ती आयडिया, ती कन्सेप्ट खूप आवडली. थँक्यू मॅम. आय अप्रिशिएट दॅट. मीन्स अ लॉट. ऑल द बेस्ट. हे अजून छान होऊ शकलं असतं, तुम्हालाही माहिती आहे की हे अजून छान होऊ शकतं. आणि ते जेव्हा छान होईल तेव्हा ते छप्पर तोड असेल, तर ते छान आहे. अनिकेत, एकच फक्त तुला गोष्ट सांगतो, बाकीच्यांची जबाबदारी खूप सपोर्टिव्ह आहे तुला. हां, तुला सगळे पुढे नेण्यासाठी बाकीच्या गोष्टी आहेत. त्यातलं समजा एक 19-20 झाला किंवा त्याचा परफॉर्मन्स इकडे तिकडे झाला तर ते फार लक्षात येणार नाही. पण तू ना गायक आहेस या टीमचा, आणि गायकावर ना फार मोठी जबाबदारी असते. सो आम्ही जे सांगतो आहोत किंवा जे इथे बसलेले लोक तुला सांगतायत की काही गोष्टी ज्या इम्प्रूव्ह करायला हव्यात त्या करायलाच हव्यात, कारण तुमच्याकडे खूप पोटेन्शियल आहे रे, ब्राईट आहे सगळं. तर ह्या गोष्टी मिस नका करू. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू. ऑल द बेस्ट. पुढचा Thank you. परफॉर्मन्स आणखीन छान होऊ देत. तुम्ही बसू शकता. नक्कीच. थँक्यू. मंडळी, युवा सिंगर एक नंबर हा कार्यक्रम तुम्ही कुठेही, कधीही आणि केव्हाही बघू शकता झी5 या ॲपवरती. त्यामुळे डाउनलोड केलं नसेल तर प्लीज लगेच डाउनलोड करा. आजच्या भागातली सगळी गाणी तर संपलेली आहेत. महाराष्ट्राचे हे 2 लाडके गायक आपल्यासोबत उद्याच्या भागातही असणार आहेत. शिवाय उद्याच्या भागात कळणारे कोण आहे या आठवड्याचा परफॉर्मर ऑफ द वीक आणि कोण होणारे एलिमिनेट. उद्याच्या एलिमिनेशन नंतर आपल्याला मिळणारे युवा सिंगर एक नंबरचे टॉप 10 दावेदार. त्यामुळे उद्या काहीही झालं तरी रात्री 9 वाजता झी युवावर बघायला विसरू नका. तुमचा आमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर प्रस्तुत युवा सिंगर एक नंबर.